ठाणे स्टेशनवर तिकीट तपासणारे हे आहेत बेस्टमध्ये कामाला असलेले नितीन कांबळे. बेस्टमध्ये असलेले नितीन कांबळे रेल्वे स्टेशनवर तिकीट का तपासतायत हा प्रश्न तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्या मुलीवर घडलेल्या प्रसंगानंतर रेल्वे प्रशासन किती सतर्क आहे हे पाहण्याकरता त्यांनी ही शक्कल लढवली. त्यांच्या मुलीचं असंच एका तोतया टीसीनं तिकीट विचारलं. तिनं आपला फर्स्ट क्लासचा पासही त्याला दाखवला. तरीही तुला आमच्या साहेबांसमोर यावं लागेल असं बोलत तो तिला रेल्वे स्थानकाबाहेर जबरदस्तीनं घेऊन जाण्यास निघाला. मात्र गर्दीचा फायदा घेत रुचिकानं त्या ठिकाणाहून पळ काढला आणि घडला प्रकार वडिलांना सांगितला. जर पप्पा असं करू शकतो तर उद्या कुठलाही माणूस काही पण इंटेन्शन घेऊन ते करू शकतो. आणि इथे कोणी विचारलं पण नाही पप्पाला की तुझा ID दाखवा, तुमचा युनिफॉर्म. सगळे आपापला पास काढून दाखवत होते. मग तसंच मीही केलं होतं. मी माझा पास काढून दाखवला होता, तरी पण तो मला जबरदस्ती घेऊन जात होता. रुचिकानं पुढं हिंमत दाखवत याबाबत ठाणे रेल्वे पोलीस स्टेशनला तक्रार केली. CCTVही तपासला, मात्र त्या भागात CCTV नसल्याचं समोर आलंय. इतकी मोठी घटना होऊनही त्या भागात अजूनही CCTV लावण्यात आलेला नाही. माझा अट्टाहास हा आहे की याच्यानंतर माझ्या तमाम मुली आहेत त्यांच्या संरक्षणाबद्दल काय केलेलं आहे. माझ्या मुलीला जर 4 लोकांनी पळवून नेलं असतं, तिच्यावरती बलात्कार केला असता आणि तिला कुठेतरी मारून टाकलं असतं, तेव्हाच तुम्ही या गोष्टीची दखल घेणार आहात का? या संपूर्ण प्रकारानंतर रेल्वे प्रशासनाला आता तरी जाग येईल का असा प्रश्न उपस्थित केला जातो. कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.